वसई विरार उडालेली आहे. तुम्ही याची कुठं पाहणी केलात का की वसई विरारमध्ये येणारं पाणी कुठून आहे, किती ठिकाणी माती भराव झालेला आहे आणि ते किती नाले आहेत, तर त्या नाल्यामध्ये आणखी काय कचरा आहे का किंवा त्याची सफाई झाली का? याची पाहणी केलात का? सगळ्या गोष्टीची चर्चा झालेली आहे. कुठे कुठे काही असे कुठले महत्वाचे नाले आहेत की ज्याच्यावर काम करणं नाही गरजेचं आहे? बघा, बाब अशी आहे की वसई या परिस्थितीमध्ये समुद्राचं पाणी उंच असलेलं हॉलंड, तुम्हाला माहिती आहे की हॉलंड शहरामध्ये एम्स्टरडॅम मध्ये बाहेरचं पाणी असं 10 फूट उंच आणि शहर पसरलं, परंतु त्या ठिकाणचं पाणी प्रॉपर सिस्टीमने त्या ठिकाणी सायफन केलं जातं. नवी मुंबईमध्ये सुद्धा होल्डिंग पॉइंट आहेत ना, ज्याला आपला समुद्राची भरती होते त्याला नेमका पाऊस येतो, मला कल्पना असेल तर त्यावेळेला येणारं पाणी हे साठण्याकरता त्या ठिकाणी मोठे होल्डिंग पॉइंट केलेले आहे. आणि जसं भरती ओसरली तर ते पाणी आपोआप समुद्राच्या म्हणजे खाडी मार्गे बाहेर जातं. अशा प्रकारची वसईला सुद्धा यंत्रणा करायची इच्छा नक्कीच आहे. आता झालेली समस्या रेल्वेचा अरुंद काही ठिकाणी कलवट आहेत, हायवे अथॉरिटीनी काही ठिकाणी केले, कोणी केबल टाकल्यात, कोणी इथं आता आपले रेल्वे ट्रॅक आहे, बुलेट ट्रेन येते, या सर्व ज्या अथॉरिटी आहेत या सगळ्यांना एकत्र बोलून ज्याने ज्या चुका केलेल्या त्या दुरुस्त करून त्याच्यातून मार्ग काढायचं ठरवलेलं आहे. सर, आपल्या देखील ताप्याला त्या खड्ड्यांचा फटका बसला होता. कशा पद्धतीने खड्डे युद्धपात? अरे खड्डे फेस करणारे लोक आम्ही. पिछले साल आपने बोला था कि खड्डे बुझ जाएंगे, लेकिन आज भी वहीं पर खड्डे हैं। आपकी बात भी पूरी नहीं हुई। पालक मंत्री एक जिम्मेदारी